नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. पाचोरा बस स्टँड मध्ये रोज हजारो प्रवाशांची वर्दळ आणि याचा गर्दीचा फायदा घेत काही दिवसापासून सुरू होती चोरीची मालिका. खेड्यापाड्यातून येणाऱ्या सध्या भोळ्या महिलांचे दागिने, त्यांच्या आयुष्याचे सगळं बचत एका क्षणात लुटली जात होती. रडत रडत या महिला पोलीस स्टेशन मध्ये येत होत्या आणि आम्ही पत्रकार म्हणून हे वास्तव तुमच्या समोर मांडत होतो. अशीच एक घटना 15 एप्रिल रोजी घडली. भडगाव येथील जयश्री पाटील या तरुणी MM कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी पाचोऱ्यात आल्या होत्या. पेपर संपल्यानंतर त्या बस स्टँड वरून परत जात असताना गर्दीत त्यांचा गळ्यातील सोन्याचं चैन चोरट्यांनी लंपास केलं. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी लगेच तपासणी चक्र फिरवलं. महत्वाचं बाब म्हणजे पाचोरा पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेत गोपनीयता माहितीचे आधारे संगीता करण साखी नावाची महिलेस ताब्यात घेतलं. कडक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेले मुद्देमाल सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली टीमने यशस्वी काम केले. नक्कीच पाचोरा पोलिसांचं हे काम कौतुकास्पद आहे, कारण सतत होणाऱ्या चोरीची आळा घालण्यासाठी ही मोठी पावले आहेत. हो, कधी कधी आम्ही पत्रकार म्हणून प्रश्न विचारतो, बातम्या टाकतो, त्यामुळे काही वेळा पोलिसांना त्रासही होतो. पण त्याच वेळी जेव्हा पोलिसांकडून अशी चांगली कामगिरी होते तेव्हा त्याच कौतुक करणं ही सुद्धा आमची जबाबदारी आहे. महिलांसाठी संदेश आहे. आता सर्व महिलांना आणि प्रवाशांना एक महत्वाचा सल्ला आहे. बस स्टँड सारख्या गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहा. गळ्यातील दागिने उघडपणे दाखवू नका. पर्स, बॅग नेहमी पुढे ठेवून सांभाळा. अनोळखी लोकांपासून थोडं अंतर ठेवा. संशयास्पद हालचाली दिसल्या तर लगेच पोलिसांना कळवा, कारण आपली एक छोटी चूक आणि चोरट्यासाठी मोठी संधी बनते. पाचोरा बस स्टँड वरील चोरीचा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की कायदा अजूनही जागा आहे, पण त्याचबरोबर आपणही सतर्क राहणं तितकंच गरजेचं आहे. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.